नमस्कार मंडळी, कशा सर्व, काय म्हणताय, बऱ्यात ना? तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही चाललोय कुणकेश्वरला, जी कोकणची काशी म्हणून ओळखली जाते. तर ती कुणकेश्वर यात्रेला आम्ही आज चाललोय, महाशिवरात्रीचे निमित्त जी असते ती. तर आपल्यासोबत आज बबन मेस्त्री आहेत, हर्षद वराडकर आहे, प्रणव थवी आहे आणि आमचे मित्र हर्षद पॉल, आमचे खास मित्र आहेत. ते आम्ही चाललोय दर्शनासाठी आज याला कुणकेश्वरला. तर मालवणवरून निघालोय. आम्हाला मालवणवरून आमच्याकडे जवळजवळ 65 ते 70 किलोमीटरचं अंतर आहे. भूक लागलेली म्हणून वडापाव खातोय. आता वाजले, आम्ही 8 वाजता निघालेलो. टाइमपास करत आम्हाला 8:45 झाले. आम्ही 9:15 साडेनऊ पर्यंत पोहोचू. तर तिकडचे अपडेट कसं आहे, आज गर्दी आहे काय मला पण नाही माहिती, पण मी तिकडे तुम्हाला जाऊन अपडेट देईन. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा. माझा बॉक्स मी खाली दिलाय, त्या बॉक्स मध्ये जाऊन कमेंट करा आणि आम्हाला नक्की कळवा. जत्रे गरडा होतं म्हणे, काय आधीला काय काय करतो रे? पाण्यात काय बसवणार ना, कुठं काढतील त्यांचं खूप आम्ही पोहोचलो होतो कुणकेश्वरला. हर्षद, बबन, मंदिर बघू शकता तुम्ही. केलं आम्ही. गर्दी नाही एवढी आज, कारण का आज दुसरा दिवस आहे. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. विद्युत रोषणाई व मंडप वगैरे घालून सजावट केलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान वाटतंय इकडे. आज रात्रीचं आहे म्हणून एकदम छान वाटतंय, ना तर दुपारचं इथे राहू शकत नाही. आणि हे मंदिरातलं आतलं गाभार आहे, गाभारातलं डेकोरेशन आहे. व्यवस्थित फुलांनी लाईट वगैरे लावून सजवलं. ते भजन चालू आहे. कशी लाइटिंग केली, आतमध्ये का सोडत नाही माहिती नाही. दाखवतो जेवढं मला शूट करता येईल तेवढं मी दाखवतो तुम्हाला. क्षेत्र कुणकेश्वर मंदिर, ह्या मंदिराचा समोरचा भाग आहे, म्हणजे एंट्रन्स आहे. इथून तुम्हाला हे सीड्या चढून आतमध्ये जावं. इथून हे मुखदर्शन चालू आहे. मुखदर्शन म्हणजे तुम्हाला आतमध्ये पाषाणापर्यंत जायला देत नाही आहेत, बाहेरूनच तुम्हाला लांबून दर्शन घ्यायचं आहे, बस एवढंच आहे. आणि हे मंदिराची सजावट पाहू शकता. आणि मंदिराच्या समोरच हे ह्यांचं महादेवांचा जो हे आहे नंदीची हे इथे आहे मूर्ती. नंदी इथे बसवलेलं, इथून दर्शन घेतात बरेचसे लोक. तर म्हटलं आम्ही पण इथूनच दर्शन घेऊया. तर आम्ही आता ना इथून हे झालं बाहेर मागच्या साईडला जातो, त्या साईडला तिथून मेन एंट्रन्स आहे, तिकडून जातो आम्ही. मेन प्रवेशद्वार आहे ह्यांचा. आम्ही त्या साईडने आलो, कारण मालवणवरून आलो, मी आम्हाला गाडी त्या साईडला लावले. तर आम्ही बीचवरून आलो आहे आम्ही. आणि जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो त्या साईडला, मी तुम्हाला दाखवतो. ते तिकडून इकडून बाहेर पडल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो सर्व. हे सगळं लाईन वगैरे, लाईनीची व्यवस्था केलेली आहे, रॅलिंग आहे. पण ती गर्दी भरपूर आहे. गर्दी म्हणजे काय 10-15 मिनिटांमध्ये पोहोचू शकतो आतमध्ये.
हे मंदिराच्या आतला परिसर आहे. CCTV फुटेजवर आपण बघू शकता. बघा बाहेरूनच दर्शन दिलं जाते, आतमध्ये तुम्हाला सोडलं जात नाही पाषाणाच्या इथे. ही लाईन आहे, गर्दी आहे. गर्दी म्हणजे काय जास्ती एवढं नाही आहे, पण आहे थोडीफार. अर्धा तास तरी लागेल तुम्हाला आतमध्ये दर्शनाला जायला. आणि त्याच्याबद्दल एवढं जाऊन पण तुम्ही पाषाणापर्यंत पोहोचू शकत नाही. आम्ही लांबूनच दर्शन घेतलं, कारण का आपल्याला इथलं येणं जाणं असतं, त्याच्यामुळे आम्ही आज फक्त फिरायला आलो आहे. हा जो दिसतोय तो मुख्य प्रवेशद्वार आहे. बघा हे जी लाइटिंग वगैरे केलेली आहे ती, इथून देवदर्शन ती राईट साईडला जे गेट आहे ना, तिथून तुम्हाला आतमध्ये सोडलं जातं देवदर्शनासाठी. पण लाईन नसल्यामुळे लोक जातात पटापट. आम्ही आलो त्या बीच साईडने, त्याच्यामुळे आम्हाला तिकडून इंटरेस्ट भेटला नाही. तर म्हटलं चला आता हे दर्शन वगैरे झालं, दर्शन लांबूनच दर्शन केलं आम्ही आता. तर आता आम्ही जातो, जरा असं फिरून येतो मार्केटमध्ये काय काय आहे ते पाहून. स्वागतम. आणि बजरंगबलीने आपले बघा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना खांद्यावर घेऊन हे केलेली अशी स्थापना ही केलेली आहे. चित्र लावलेलं आहे ते तिकडे. तर चला जरा मार्केट एक्सप्लोर करूया, म्हणजे काय काय खायचं, काय घ्यायचं तसं काय आहे नाही, फक्त आम्ही असं फिरायला आलो. कारण मला देवगडमध्ये काम असल्यामुळे हे मला देवगड त्याच निमित्ताने म्हटलं चला कुणकेश्वरला पण जाऊन येऊया. चला गर्दी थोडी हे झालेली आहे, कमी झाली आहे गर्दी. बॅट घेता काय खाऊन लो काय कळणार नाही, पण तो आज वेगळ्याच झोनमध्ये काहीतरी वेगळंच इंटरेस्टिंग करतात. बघायची मजा. बन शेट आमचे बॅट बघता कशी आधी. दावणीगिरी लोणी डोसा केवढा आहे तो बघा. हा आता आम्ही इकडे आलोय, जरा म्हटलं काहीतरी बघूया इकडे. आम्ही तर ॲक्टिव्हिटी काय करणार नाही आहे, कारण काही एकदा आग्नेवाडीत केली तेवढं आमचं बस झालेले आहेत. तर ही अडी लहान मुलांची खेळायची, हे पाहण्या डिस्को बार सॉरी ते काहीतरी ब्रेक डान्स सॉरी फालुदा वगैरे पाहणं वगैरे. इकडे आंगणवाडीत जेवढी मोठी हे असतात ना तेवढे हे नाही आहेत मोठी पाहणं वगैरे. हा छोटंवाला आहे. जे का कोणाक त्रास असतात त्यांनी एका फोन लावून औषध मागून घ्या. ती लोक मेन्शन केलं नाही. गवत आणि मस्त आहे, ब्लँकेट वगैरे असे आहेत. ते गाववाले भेटले संदीप सावंत, हे बघा ही ब्लँकेटा घेऊन झोपलास ना तुम्ही की तुमका मेन म्हणजे भीती लागायची नाही, तुमका कोणी खाऊच नाही. कारण का असं वाटतं वाघ झोपल्यासारखं. बघा तरी ब्लँकेटवर काय डिझाईन केलेली आहे ती. हे सगळे सोलापुरी चादरी आहेत. इकडे का बघण्यासारखं काय आहे नाही, म्हटलं तर सगळीकडे फिरलं, म्हटलं हा ई साईडला पण जाऊन येऊया, जेवायला जाऊया. आता सगळं आमचं फिरून झालेलं, आम्ही काही घेतलं नाही, फक्त असंच फिरायला आलेलो आम्ही. पण एक ब्लँकेट घेतलं. इथून आता मी तुम्हाला मागच्या साईडचं दाखवतो. मंदिराची जी मागची साईड आहे ना तिथं पूर्ण मंदिर दिसतं. तुम्हाला लाईटिंग वगैरे सगळं दाखवतो, समुद्र किनारे वगैरे सगळं. हे बघा हे आम्ही आता मंदिराच्या मागच्या साईडला, इथून पूर्ण मंदिर दिसतं. जरा पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो आणि पूर्ण समुद्राचं पण हे दाखवतो तुम्हाला. चला अशा प्रकारे मंदिराची विद्युत रोषणाई केलेली आहे. कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा. खूप छान वाटतंय मंदिराला पाहून. आणि खाली समुद्र मी तुम्हाला दाखवतो तिकडचं पण. हे बघ किती छान वाटतंय. आणि हे महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच मंदिर आहे हे. बाकी ठिकाणी तुम्ही बघितलं पण हे वेगळं असं वेगळंच मंदिर आहे. चला तुम्हाला खाली जाऊन दाखवतो. समुद्र या साईडला आहे. चला इथून शिड्या उतरून गेले, त्या साईडने रस्ता बंद केलेला आहे गाड्यांसाठी. बघ किती ही विद्युत रोषणाई केलेली आहे, बाजूने लाइटिंग वगैरे, आणि त्या साईडला पूर्ण समुद्र आहे.
बघू शकता अमावस्या असल्यामुळे ना समुद्राचं भरती आलेली आहे, कारण का 12 वाजत आले आता. इस जगह जाना मुश्किल है, बहुत दिक्कतें आ सकती है यहाँ पे हम लोग को. और इथून पाहू शकता हे श्री क्षेत्र काशी, कोकणची काशी म्हणून ओळखलं झालेलं कुटकेश्वर मंदिर. चित्रोत्सव आहे. समुद्राच्या मंदिराच्या बाजूलाच एकदम आहे बघा, समुद्राचं आहे आणि समुद्रालाच भरती आहे, कारण का अमावस्या असल्यामुळे समुद्राला भरती भरपूर आहे. पाहू शकता लाटांचा उत्सव. समुद्राचं पाणी मंदिराच्या किनाऱ्यावर येतं आहे बघा. म्हणजे जेव्हा तू बाकी टायमिंगला आलात ना पाणी खूप लांब असतं, पण अमावस्या असल्यामुळे हे बघा पाणी कुठपर्यंत येतं आहे बघा. मंदिर आहे खूप अप्रतिम मंदिरात. दर्शनाला हे असल्यामुळे आम्ही आतमध्ये गेलो नाही आहे, गर्दी खूप असल्यामुळे लांबूनच तशी, कारण आम्ही कायम येत असतो इकडे. पाहू शकता नजारा बघा किती छान वाटतं. लाइटिंग छान केलं आहे ना याची. सनातन संस्था. चला तर आम्ही आता वरती जातोय जेवण्यासाठी. इथे एक सुखसागर हॉटेल म्हणून आहे, मित्राचंच आहे आपल्या. आम्ही आता इथे हॉटेलमध्ये आलोय ना, ती हॉटेलच्या इथून नजर आहे बघा किती छान वाटतंय बघण्यासाठी. तर तुम्ही कधी दिवसाच्या आलात ना कुणकेश्वरला, सुखसागर हॉटेलला या, इथून पूर्ण हा नजारा दिसतो तुम्हाला. आता हे लाइटिंग वगैरे असल्यामुळे अजून छान वाटतंय बघा. ते तर असं तृप्त करणारं नजर आहे, म्हणजे डोळे असं पाहत राहावंसारखं बघा किती छान वाटतंय. आम्ही इथे 15 मिनटं बसलो हे फक्त बघण्यासाठी. म्हणजे भूक लागलेली, पण हे बघता बघता आम्हाला तिथे किती 15 मिनटं गेली कळली नाही. बघा हा हॉटेलच्या आतमधून नजारा दिसतोय, किती पूर्ण मंदिर दिसतंय. दिवसाचा काय नजारा आहे या हॉटेलमधून. पूर्ण मंदिर दिसतंय, बाजू समुद्र दिसतंय. आता तर समुद्र दिसत नाही, दिवसाचं किती छान दिसेल असेल समुद्र. प्राईज रेट म्हणजे मालवणी असं. बघा त्याच्या समुद्र इथून ना हॉटेलमध्ये जो नजारा राहतो बघा, जवळून घेणे दाखवतो. भारी नजारा आहे का दिवसाचा, असं ना एक नंबर नजारा. बबन, हर्षद, मी पाठचं व्ह्यू बघा, आमच्या पाठचं व्ह्यू दिसतं व्यवस्थित. आता काय परत फोटो सेक्शन चालला. जेवायला आलं, व्हेज बिर्याणी मागवली. टेस्ट हर्षद टेस्ट कशी आहे? काय रेस घेऊ होतो आता. हर्षद आहे, प्रणव आहे, मी आहे. पाठचं लोकेशन एक नंबर व्ह्यू आहे. सुखसागर हॉटेल आहे, कुणकेश्वरमध्ये आलं. बाटली हां बाटलं सोपं झालं. मस्त तो मुद्दा म्हणून केलेला होता. नाही मला याने 2 प्लेटी संपवल्या. नको नको हो, आणि पनीरचे 3 पीस खाल्ला ना, म्हणता मी 2च खाल्लं. होय की नाही रे? 2च खाल्लं. एक रवली आपण एक पीस घ्या. दर्शन वगैरे झालं नाही आमचं, पण म्हटलं आता फिरून वगैरे झालंय, जेवण झालंय, तर म्हटलं आता घरी जाते तो खाजा घेऊन जायचंय. तर व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मंदिराची लाइटिंग वगैरे काय कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ इथे समाप्त करतोय. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.